पहा, आत्ताच म्हैशीने नुकत्या वासराला जन्म दिलेली आहे. आत्ताच 1-2 मिनटाखाली म्हैस हिली, म्हैशीने वासराला जन्म दिली. पहा हे वासरू कसं आहे, गोंडस सुंदर. पहा, आता हे जन्मलेलं लहान वासरू आहे. त्याला आता व्यवस्थितपणे हे करायचं आहे. याचं हिचं पिले आता ह्याला 5 मिनिटांना आता ह्याचं आम्ही तोंडातील लाळ काढले, ते बाळसं म्हणतो. आता ह्याचा नाळ व्यवस्थितपणे स्वच्छतेने काट केलेला आहे. आता ह्याला थोड्या वेळाने आम्ही चीक पाजवणार. वासरांना लहान आम्ही पोटभर चीक पाजवणार. जेवढा लहान वासराला पोटभर चीक पाजवला तेवढं वासरू लहान निरोगी बनतं, मजबूत बनतं आणि त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढते. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी वासराला भरपूर चीक पाजवायचा. आता हे म्हैशीनं बाळाला जन्म दिलेला आहे, नेटका जन्म झालेला आहे. तिचा जहार पडला नाही. आता तिचा जहार पडला की व्यवस्थितपणे तिला आम्ही काहीतरी खाद्य देणार. खाद्य देऊनच तिला आम्ही वासराला पाजवणार. जहार पडल्याच्या नंतरच चीक वासरांना पाजवायचा, म्हणजे हा फायदेशीर असता. हे आमचा पशुपालन अनुभवातील हे आहे. बघा आता चीक पूर्णपणे स्तनामध्ये उतरलेला आहे, कासामध्ये. कास आणि स्तनामध्ये चीक उतरला. आता हा चीक आम्ही हे करणार, चीक पाजवणार व्यवस्थितपणे. जहार पडला की हिला काहीतरी खाद्य द्यायचं, खाद्य चांगलं द्यायचं, ज्याने म्हणून आता हिनं इल्या अशक्तपणा होणे, म्हैशीचे दूध वाढावे. आता ही म्हैस पहिल्यानं आहे, वगार म्हणतो आम्ही हिला. बघा आता हे वंटरू आहे, तर हे वासरू इकडे हे होत आहे. त्याला आम्ही आता व्यवस्थित चीक पाजवणार, हे करणार. पहा किती गोंडस वासरूला जन्म दिलेले आहे. ते उठण्याचा पडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा नवीन असं करत ते आपल्या स्वतःच्या ह्याच्या पायावर थांबतं. म्हैस बघा आता येलेली आहे. म्हैशीला आम्ही आता चांगल्यापणे हे करणार. आता तिनं चाटलेली आहे, ते वंटरू दूर आहे, तर आम्ही तिला चाटत नाही. आता हिला इकडे बाजूला घेऊन, थोडं इथं पाऊस पडल्यामुळे चिखल वगैरे झाले, तर स्वच्छ ठिकाणी ह्याला ठेवणार. म्हैशीला आता पाणी, चारा करायचा, पौष्टिक आहार द्यायचा, ज्याच्यात कडधान्य असतील, गहू असेल, बाजरी असेल, मका असेल, ज्याने दूध उत्पादन वाढेल. दूध वाढवण्यासाठी बाजरी, पौष्टिक आहार, हिरवा चारा, वाळला चारा, पेंड असे विविध घटक. तसेच हिला आता कामधेनू नावाचं टॉनिक पण आहे, ते टॉनिक मिळतं, ते टॉनिक पण आम्ही पाजवणार. आता येलेली आहे, ती जवळ येत आहे, चाटण्याचा प्रयत्न करत आहे. बघा हे गोंडस बाळाला जन्म दिले म्हैशीने. आता ही नुकतीच हिलेली आहे, हिनं नवीन बाळाला जन्म दिलेली आहे. आज 8 ऑगस्ट रोजी जन्म झाला. विहिलेल्या जनावराला स्वच्छता महत्त्वाची आहे. विहिलेल्या जनावराला, वासराला आता ह्याला स्वच्छपणे आम्ही साफ करणार. म्हैशीला पण स्वच्छपणे आता आम्ही कोमट पाणी करून तिला स्वच्छपणे धुणार. स्वच्छता महत्त्वाची आहे. त्याच्यात तिचा कास आणि सड पूर्णपणे धुवूनच वासरांना चेक पाजवणार. का तर घाण जर दुधात किंवा पोटात वासराच्या गेली तर किडे वगैरे, घाण काही जंतू बॅक्टेरिया गेले तर हे जे वासरू आहे ते आता बिमार पडू शकतं. त्याच्यासाठी आम्ही स्वच्छता आणि स्वच्छतेनेच हे करणार. आता म्हैस हिली आहे, हिला काही काळानंतर आम्ही आता स्वच्छता हे करणार, स्वच्छतेनेच हे दूध उत्पादन वाढीसाठी. आता हिला 10 ते 11 दिवस आम्ही कोमट पाण्याने धुणार. का तर कोमट पाण्याने धुतल्यामुळे तिच्या अंगावरली जंतू, जे तिचा स्त्राव होतो, रक्तस्त्राव खराब, त्यावर बसणारे किडे फुडे पूर्ण नाहीसे होतात. कास स्वच्छपणे धुतल्यामुळे स्वच्छता राहते. वासराला दूध पित असताना किंवा दूध काढताना दूध नासत नाही, वासराच्या पोटात किडे काही घाण वगैरे जात नाही, जेणेकरून म्हैससुद्धा आजारी पडत नाही. स्वच्छते महत्त्वाची आहे. हे आता आमचं मुक्त संचार पालनच आहे. बघा आता हे गोंडस कसं वासरू आहे, उभा टाकू लागले. आता थोडं झाले, थोड्या वेळानंतर चालण्याचा आणि उभा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. थोड्या वेळाने तो पिईल. स्ट्रॉंग, मजबूत. आता आम्ही म्हैस गाभणी असताना तिला आम्ही पौष्टिक आहार दिल्यामुळं वासरू हे मजबूत आणि स्ट्रॉंग जन्मलेला आहे. स्ट्रॉंग वासरू म्हणजे वासराची वाढ चांगल्या प्रकारे झालेली आहे. जनावर गाभण असताना, गाय असो या म्हैस असो, तिला पौष्टिक आहार दिला तर जन्मणार वासराची पोटातील वाढ चांगली होती, मजबूत निरोगी जमते आणि वाढ मजबूत होती. हे महत्त्वाच्या टिप्स हे आमच्या अनुभवातून मी सांगत आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पशुपालकापर्यंत, गायपालन, म्हैस पालन करणाऱ्या
लोकांपर्यंत पाठवा. चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन माहितीसाठी दुग्ध व्यवसाय कसा वाढवावा, दुधाची स्वच्छता कसं, तर दूध उत्पादन वाढीसाठी पौष्टिक आहार आहे, कर्बोदके आहे, प्रोटीन्स आहे, गूळ आहे, चुना आहे, कॅल्शियम आहे, हे ते पाण्याद्वारे देता येतं, पेंड देता येतं, विविध प्रकारची चारी देता येतं, मार्वेल देता येतं, सुबावळ, मका, ज्वारीचा कडबा, गवत, विविध प्रकारे आपल्याला दूध वाढवतात. स्वच्छता ही महत्त्वाची आहे. निर्जंतुकीकरण हे महत्त्वाचं आहे. गोचीड पिसावापासून जनावरांना धुणं, म्हैशीला धुणं, वासरांना दिवसातून 2दा दूध, वजनानुसार व वाढीनुसार वासराला दूध पाजवलं. चिक जेवढा पाजवलं, वजनाच्या 10% चिक पाजवावं म्हणतात, पण जेवढा चिक पाजवलं तेवढं वासरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याच्यामुळे चिक जास्त पाजवायचं वासरांना. चिक हा महत्त्वाचा घटक आहे.